नमस्कार मित्रांनो, आयुष्यात एक क्षण असा येतो जिथे मनात इच्छा असूनही आपण पावले मागे घेतो आणि त्याचं एकमेव कारण असतं ते म्हणजे रिजेक्शन. भीती कशाची की आपण पुढाकार घेऊ पण समोरून तिने जर हात झटकला किंवा काही कडू उत्तर दिले ज्यामुळे आपला स्वाभिमान दुखावला जाईल तर काय करायचं. हा काही सेकंदाचा अवघड क्षण असतो ना, तिथे चांगल्यात चांगल्या आत्मविश्वासात डगमगतो. पण विचार करा, जर तुम्हाला असा मार्ग कळला जिथे तुम्ही रिजेक्शनची भीतीच उरणार नाही, तिथे तुम्हाला ना काही मागावं लागेल ना घाई करावी लागेल, तरीही समोरची व्यक्ती स्वतःहून तुमच्या जवळ येईल. तर मित्रांनो, आपण अशाच काही टिप्स या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मित्रांनो, पण कोणाला आपल्यासोबत सुरक्षित वाटायला लावणं ही खरी कला आहे. स्त्रियांचं आकर्षण हे थरारांनी बनतं, त्यात आधी विश्वास येतो, मग कम्फर्ट आणि शेवटी निर्माण होतं ती उत्सुकता. जर तुम्ही हे गणित समजून घेतलं तर जवळकीचा निर्णय तिचा असेल. मित्रांनो, तिला वाटेल की ही तिचीच इच्छा आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण काही टिप्स जाणूनच घेऊया. कधीही थेट विचारू नका. मित्रांनो, ऐकायला कदाचित थोडं विचित्र वाटेल, पण हीच यांची विषयांची खरी गुरुकिल्ली आहे. बहुतेकांना वाटतं प्रामाणिकपणा म्हणजे थेट विचारणं, पण जवळकीच्या बाबतीत जेव्हा तुम्ही थेट प्रश्न विचारता तेव्हा तुम्ही नकळतपणे तिच्यावर निर्णय प्रचंड ओझं टाकता. माझ्या घरी जायचं का मित्रांनो, किंवा हे पुढे न्यायचं का, असे प्रश्न विचारले की तिचं डोकं चालायला लागतं. तिच्या मनात शंका येतात. मी आत्ता हो म्हटलं तर मी कशी दिसेल मित्रांनो, किंवा नाही म्हटलं तर याला कसं वाटेल. नेमकं इथेच नकाराची शक्यता जन्म घेते, कारण गोंधळात पडलेला माणूस सुरक्षित ठेवण्यासाठी नाही म्हणजे सोयीचं मानतो, त्याऐवजी भावनिक आमंत्रण द्यायला शिका. प्रश्न उत्तर मागतो, आमंत्रण अनुभव देतं. मित्रांनो, मला तुझ्या जवळ यायचे म्हणण्याऐवजी आजचं वातावरण निवांत आहे, तुझ्यासोबत शांत बसल्यावर सगळा थकवा निघून जातोय, असं काहीतरी म्हणा. इथे तुम्ही कोणतीही मागणी करत नाही आहात, फक्त एक सुंदर भावना मांडत आहात. जेव्हा तुम्ही दबाव टाकता तेव्हाच तिथे खऱ्या आकर्षणाची जागा तयार होते. तिला तुमच्यासोबत सुरक्षित वाटतं आणि ती स्वतःहून त्या क्षणात गुंतत जाते. मित्रांनो, सहज उपलब्ध असतं त्यांची किंमत नसते, पण जे थोडं लांब जातं मिळवण्यासाठी आपण धडपडतो. तुम्ही जेव्हा मागे झुकता तेव्हा तुम्ही हे सिद्ध करता की तुम्ही डिसेपरेट नाही आहात, तर तुमचा संयम आणि शांतता तिला अधिक आकर्षित करत असते, कारण तिला जाणवतं की तुम्ही तिच्या स्पेसचा सन्मान करताय. यामुळे तिचं मन पूर्ण रिलॅक्स होतं आणि आता पुढाकार घेण्याची वेळ आली असते. जेव्हा ती स्वतःहून कमी करते तेव्हा नकाराचा प्रश्नच उरत नाही, पण जेव्हा ओढ वागण्यातून नाही तर शब्दातून तिच्या मनात पेरता तेव्हा तिच्या नकळत तिच्या डोक्यात एक असा विचार रुजतो जो तिला तुमच्या अधिक जवळ घेऊन येतो. मित्रांनो बघा, हे दोन संकेत आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद करते.